मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायची आहे पॅन घ्यायचं आहे। त्याच्यात आपल्याला एक वाटी एवढी पोहे घालून घ्यायचे। छान पोहे भाजून घ्यायचे व्यवस्थित। अगदी करपून नाही द्यायचे, काय नाही, काळे वगैरे काही करायचे नाही, फक्त कुरकुरीत झाले पाहिजे असे आपल्याला पोहे करून घ्यायचे। झाले आता बंद करून टाकू आपण आणि बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आपल्याला काय करायचं आहे, छान काढून टाकायचं आहे पीठ आणि छान असं मध्ये कापून घ्यायचं। सगळं कापून घेतलं। हे पहा आपल्या आता छान पातळ पातळ असं चिप्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि काय करायचं आहे आपल्याला आता त्याच्यापासून, ते तुम्हाला समजलंच असेल, पण त्याच्यात काय घालायचं आणि काय नाही ते पाहूया आपण। चणा डाळ होती ती वाटून घेतलेली आहे आणि हे आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं। आता आपल्याला काय घालायचं आहे, थोडी हळद घालून घ्यायची आहे काश्मीरी लाल तिखट आहे, हे आहे धणा जिरं आणि ह्याची पावडर आहे धणा जिरं, बडीशेप आणि मेथी। तर हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला थोडासा घरगुती आपला लाल तिखट मसाला घालून घेऊ, त्याची चवसुद्धा त्याच्यात छान मिळते। आणि आपल्याला घ्यायचं आहे मीठ घालून चवीनुसार। चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्याच्यात आपल्याला काय घालायचं आहे पाहू। एवढं सगळं घातल्यानंतर आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे छान असं, आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिक्स करायचं आहे सगळं। छान चव येते त्याची, तुम्ही भज्याप्रमाणे करू शकता। रोज रोज तेच तेच वांगं खाण्यापेक्षा असंही काही वेगळं बनवून पहा, छान होतं ते। मस्त झालेलं आहे। आणि आता काय करायचं, आता हे झालेलं आहे आपलं बॅटर आणि आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायचं। छान असं पातळ लावायचं आहे, जास्त घट्ट लावायचं नाही, पातळ पातळ लावून घ्यायचं। दोन्ही बाजूनी लावायचं आहे असं पातळ। असं सगळं लावून घेऊया आणि साईडला ठेवून द्यायचं। लसणाचा, हिरवी मिरची, बडीशेप आणि ह्याचा
छान असा सुगंध सुटलाय त्याचा. हे पहा. सगळं लावून घेते मी नंतर मग तुम्हाला दाखवते. आता पॅन ठेवलं आहे आपल्याला छान असं. त्याच्यावरती काय करायचं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. छान असं तेल घालायचं आहे. सगळीकडून असं लागलं पाहिजे तेल. व्यवस्थित असं तेल घालून घ्यायचं. आणि काय करायचं हे आपले पोह्याचं चूर्ण करून घेतलेलं आहे भाजून ते आपल्याला छान त्याच्यामध्ये डीप करायचं आहे. जास्त नाही करायचं थोडंच करून त्याच्यावरती आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे. छान असं कलर करून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा गॅस मोठा करून आणि मस्तपैकी उलटे पाटे करून छान आपल्याला करून ठेवायचे आहे. तर छान आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करून सुंदर दिसते. सगळीकडून परत आता एकदा ठेवून घेते आणि छान खरपूस भाजून घेते. त्याच्यावरती आपल्याला झाकण करायचं आहे. झाकण केलं तर छान खरपूस पण भाजते आणि लवकर शिजते. छान मस्त टेस्टी सगळीकडून असं लागलेलं आहे. छान आपले हे परत पलटी करून आपल्याला पोह्यांना एवढे क्रिस्पी होतात ते. परत एकदा आपण झाकून म्हणजे छान शिजते आणि क्रिस्पी होते. ते पहा छान झालेले आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे. करून पहा तुम्ही नक्कीच आवडेल. ते क्रिस्पी झालेले आहे. तुम्ही पाहता तर हे पहा खूप असे क्रिस्पी झाले एकदम सगळे असे झालेले आहेत. आणि पलटी करून आपण छान द्यायचं. करून घेऊ आणि काढून घेऊ. हे पहा आपली मस्त डिश अशी तयार झालेली आहे. पाहू शकतो एकदम सुंदर क्रिस्पी आणि वेगळ्या पद्धतीमध्ये अगदी तोंडाला चव देणारी अशी डिश तयार झालेली आहे. न रवा न काही लावता सुद्धा इतकी क्रिस्पी झाले वांग्याचे काप. तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. अगदी अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि चणा आहेत असे खाऊ शकतात. मस्त अशी कुरकुरी आणि खायलाही तेवढीच खमंग.